मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आपण अर्थनियोजन हे प्रकरण पाहत आहोत, होय की नाही बाळांनो? आणि आपण सराव संच 4.2 ला आलेलो आहोत चौथ्या गणिताला. चला तर मग चौथं गणित पाहूया काय दिलेलं आहे ते. बघा चौथं गणित काय दिलेलं आहे. चंदीगड हे संघराज्य आहे. बघा चौथं गणित, चंदीगड हे काय आहे? संघराज्य. चंदीगड हे संघराज्य आहे असं सांगितलेलं आहे. येथील मल्लिक गॅस एजन्सीने येथील मल्लिक गॅस एजन्सीने मल्लिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या. 24,500 रुपयांना खरेदी केल्या. खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. कितीला विकलेले आहेत? 26,500 रुपयांना. 500 रुपयांना काय आहेत? विकलेले आहेत, विकल्या. या व्यवहारात 5% दराने, या व्यवहारात 5% दराने म्हणजे खरेदी करते वेळी आणि विकते वेळी 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी, देय असलेला एकूण जीएसटी, एकूण जीएसटी काढा म्हणून विचारलेला आहे व त्यावरून केंद्राचा देय कर सीजीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय कर म्हणजेच काय? सीजीएसटी. केंद्राचा देय कर काय असतो? सीजीएसटी. व संघराज्याचा देय कर यूटीजीएसटी काढा. यूटीजीएसटी म्हणजेच एसजीजीएसटी. व केंद्राचा व संघराज्याचा देय कर, जिथं संघराज्य असेल तिथं काय म्हटलं जातं? यूटीजीएसटी. संघराज्याचा देय कर यूटीजीएसटी, यूटीजीएसटी असं म्हटलं जातं. युनियन स्टेट काढा. संघराज्यात एसजीएसटी ऐवजी यूटीजीएसटी असं वापरलं जातं असं त्यांनी सूचना इथं दिलेली आहे. बघा आता इथं इनपुट टॅक्स कुठला आहे बघूया. कारण दोन्ही व्यवहारात सांगितलेले त्यांनी रुपयाला विकल्या, तर या व्यवहार, हा व्यवहार म्हणजे कुठला? जेव्हा खरेदी केला तेव्हा आणि तो विकला तेव्हा. या दोन्ही व्यवहारात 5% देय कर, म्हणजे या दोन्ही व्यवहाराचा आधी 5% काढायला हवं, बरोबर की नाही? मग बघा इनपुट टॅक्स किती आहे? इनपुट टॅक्स किती आहे? जेव्हा तो खरेदी केला त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स किती आहे? 24,500. मग लिहूया इथं इनपुट टॅक्स. याच्यावरती पहिल्यांदा काय काढलं पाहिजे? इनपुट टॅक्स वरती 5% दराने, म्हणजे 24,500 वरती 5% दराने इनपुट टॅक्स किती येतोय बघूया. हे 0 गेले,
पाच पाचा पाचा 25, 2 5 चोक 20 आणि 2 22, 2 5 दुनी 10 आणि 2 12 किती आला? 1225 रुपये एवढा आला. काय आला हा? इनपुट टॅक्स. किती दराने आला? 5% दराने. आता आणि कशावरती काढायचे? तर विकलेला दर म्हणजे आउटपुट, कारण आपल्याला जीएसटी काढावं लागणार ना. आउटपुट टॅक्स किती आहे? आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आहे बाळांनो? 26,500. मग 26,500 वरती त्याला किती न देय कर? 5% दरानेच. तिथं आधी लिहून घेऊया. ते राहिलेलं आहे आपला इनपुट टॅक्स असं म्हणायला पाहिजे. इनपुट टॅक्स सुरुवात अशी करा. इनपुट टॅक्स किती आहे? 24,500. आणि आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स किती आहे? आउटपुट टॅक्स आहे 26,500. हे लिहून घेणं गरजेचं आहे. आणि नंतर मग हे 5% दराने काढायचे. हे आपलं लिहायचं राहून गेलेलं आहे बाळांनो. बघा आता याच्यावरती, म्हणजे हे 2 शून्य निघून गेले. इथं पण गुणाकार. 5 5 25, हातच्याले 2 6 5 30, 30 आणि 2 32, 2 हातच्याले 3. त्यानंतर 5 दुनी 10, 10 आणि 3 13, म्हणजेच किती आलं? 1,325 रुपये. आता काय काढायचे? जीएसटी. जीएसटीचं सूत्र आपलं आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स करायचं आणि काढायचं. जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स मायनस काय करायचा? इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आहे? 1,325 वजा काय करायचे? 1,225. मग किती राहिले बघा बाळांनो? 1,325 वजा 1,225. 0 0 3 मधून 2 गेलं 1. किती राहिले? 100 रुपये जीएसटी आला. किती आला? 100 रुपये जीएसटी आला. मग आता 100 रुपये जीएसटी आला तर याच्या निम्म एसजीएसटी आणि सीजीएसटी असणार. म्हणून आता दोन्ही पण काढूया. इथं बघा लास्टला, म्हणून सीजीएसटीच काढायला सांगितलंय त्यांनी आपल्याला. तेवढाच काढायला सांगितलंय. जीएसटी काय काढायला सांगितलेलं नाही. म्हणून सीजीएसटी बरोबर जीएसटी छेद काय येणार आहे? 2. म्हणजेच 100/2 किती येणार आहेत? 50 रुपये. किती रुपये द्यावा लागला सीजीएसटी त्यांना? 50 रुपये. तेवढंच काढायला सांगितलेलं आहे आपल्याला. चला मग आहे ना सोपं बाळांनो. 3 मार्कासाठी हे गणित पडतं. सोपं आहे. वाचून समजून घ्यायचं आणि नंतर सोडवायला चालू करायचं. गणितामध्ये काय दिले, काय विचारले हे कळालं पाहिजे. चला पुढचं गणित 5वं काय दिले बघूया. पाचवं गणित आहे. मे ब्युटी प्रोडक्ट्सने 600 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन. हे 5वं गणित आहे. मे नावाची ब्युटी प्रोडक्ट्सने ने 6,000 रुपयावर 18% दराने, 6,000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन काय केलं? सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली. सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली. आणि एकाच ग्राहकास
आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. 10,000 रुपयांना विकली. 10,000 रुपयांना विकली. तर या व्यवहारासाठी मे ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची म्हणजेच काय CGST आणि काय येणार व SGST देय असणारी वस्तू सेवा कराची रक्कम किती. देय असणाऱ्या वस्तू सेवा कराची रक्कम किती दाखवली ते काढा. रक्कम किती दाखवली ते काढा. किती दाखवली ते काढा म्हणून सांगितलेलं आहे बाळांनो. बघा आता इथं आउटपुट टॅक्स घेऊया आपण. आउटपुट टॅक्स किती बाळांनो, येथे आउटपुट टॅक्स काय सांगितलेलं आहे बघा. आउटपुट टॅक्स याच्यावर बघूया आणि 18% काढूया, कारण देय असणाऱ्या वस्तू सेवा कराची रक्कम काढायची आहे. देय वस्तू जेव्हा वस्तू दिली त्याच कराची, तर हा शब्द महत्वाचा आहे. त्यामुळं आउटपुट टॅक्स वरतीच आपल्याला काय काढावं लागणार आहे. CGST आणि SGST, बरोबर की नाही. मग इथं आउटपुट टॅक्स किती. आउटपुट टॅक्स साठी त्यांनी विकली रक्कम किती. आउटपुट टॅक्स 10,000 रुपयांना विकलेली आहे. मग लिहूया आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती 10,000 रुपये. ती त्याच्यावरती किती दर आहे 18% दर. म्हणून काय येणार आहे आता इथं 10,000 गुणिले 18/100 म्हणजेच किती येणार 1,800. आता काय काढायला सांगितले त्यांनी GST, म्हणजेच हा GST आहे. हा काय आला 18%, हा GST आला. आउटपुट टॅक्स GST आउटपुट टॅक्स वरतीच काढायला सांगितलेलं आहे. देय कर म्हणजे आउटपुट टॅक्स वरती. आउटपुट टॅक्स वरती GST किती भरला, हा GST आला 18%. 18% GST भरला म्हणजे त्यांना 1,800 रुपये भरला. विकलेल्या किमतीवरती फक्त काढायला सांगितलेलं आहे त्यांनी, म्हणून हे असं काढावं लागतं. बघा आता मग याच्या निम्म काय असणार आहे SGST. म्हणून SGST बरोबर CGST बरोबर काय येणार आहे इथं आता GST/2 1800/2 म्हणजे किती येणार आहे 900 रुपये. आहे की नाही सोपं. फक्त 2 मार्कासाठी हे गणित विचारलं जाईल. थँक्यू बाळांनो. मी शिकवलेलं आवडत असेल लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करत चला आणि माझे व्हिडिओ लवकर तुमच्याजवळ पोहोचावेल असं वाटत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू बाळांनो.